तर आजचा व्लॉग विशेष आहे कारण आज बहन का बर्थडे आहे. तर माझी फ्रेंड आणि ऋतुजा आणि आपला भाऊ प्रतीक यांनी माझं बर्थडे सेलिब्रेशन डे बिफोर माझं बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं. कारण बर्थडेच्या दिवशी त्यांना टाइम नव्हता, ते कामानिमित्त बाहेर जाणार होते. सो हॉटेलमध्ये डिनर केला, सेलिब्रेशन केलं. आता पार्टी काय माझी नव्हती, त्यांनीच दिली होती. नेक्स्ट डे म्हणजे बर्थडेच्या दिवशी मी फ्रेंड्स की फ्रेंड को लेकर म्हणजे ऋतूच्या फ्रेंड्सना घेऊन बाहेर गेली होती. त्यांना इकडे थोडे देवदर्शन केलं. त्या यवतमाळवरून आल्या होत्या आपल्याकडे फिरण्यासाठी खास. तर पहिल्यांदा आम्ही अंतरीमध्ये गेलो होतो, गणपतीचं दर्शन केलं. नंतर स्वामीधाममध्ये गेलो आणि त्याच्यानंतर अंबाबाईला आलो. नंतर आम्ही मस्तपैकी महावीरमध्ये नाश्ता केला, पावभाजी खाल्ली छान. आणि त्याच्यानंतर नाथाला गेलो होतो. आणि आषाढी एकादशी नंतर पहिलीच एकादशी होती, त्यामुळे गर्दी भरपूरच होती. दुपारी घरी परत आले, एक प्रोडक्टचं शूट करून घेतलं मी. नंतर जरा वामकुक्षी घेतली आणि नंतर आलू पराठेच बनवले होते. आणि मग घरी केक कटिंग करायचं होतं. खूप सिंपल असं गोष्टी मला छान वाटतात. मग सिंपल बट स्वीट असं डेकोरेशन केलं होतं. आमच्या इथे बेबी आहे, त्याचा बर्थडे पण 11thलाच होता. फर्स्ट बर्थडे आहे त्याचा आज. आणि ते त्यांच्या गावी सेलिब्रेट करणार होते, म्हणून आमच्या दोघांचा बर्थडे आम्ही 9thला सेलिब्रेट केला. आता नंबर गिफ्टचा. तर माझे हजबंड इथे नाही आहेत, सो त्यांनी मला एक अमाऊंट ट्रान्सफर केली होती की तुला काही घ्यायचं आहे ते घे. आणि बाकीचे गिफ्ट्स आले होते, ते खूप सगळे छान होते. हँडबॅग मला खूप आवडली आणि शॉर्ट नोटीसवर आलेलं गिफ्ट पण पॅकेजिंग आयडिया त्याची एवढी मस्त होती. बनाना लीफमध्ये पॅक करून दिलं होतं. सो दिस इज हाव आय सेलिब्रेट माय बर्थडे. कितवा असेल माझा बर्थडे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.